बांगलादेशच्या माजी पंतप्रधान आणि बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टीच्या अध्यक्ष खलिदा झिया यांचं आज सकाळी ढाक्यातील रुग्णालयात उपचारादरम्यान निधन झालं। त्या 80 वर्षांच्या होत्या। प्रकृती बिघडल्यामुळे गेल्या 20 दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते। 1991 ते 1996 आणि 2001 ते 2006 अशा दोनदा त्या बांगलादेशच्या पंतप्रधान झाल्या। बांगलादेशच्या त्या पहिल्या महिला पंतप्रधान होत्या। बांगलादेशचे माजी राष्ट्राध्यक्ष आणि लष्करशाह झिया उर रहमान यांच्या त्या पत्नी होत्या। 1971 साली बांगलादेश मुक्तीसंग्राम सुरू झाला तेव्हा झिया उर रहमान यांनी बंड पुकारलं आणि स्वातंत्र्याकरता लढा दिला। झिया उर रहमान यांची 30 मे 1981 साली हत्या झाली। त्यांच्या निधनानंतर त्यांनी स्थापन केलेल्या बांगलादेश नॅशनलिस्ट पक्षाची धुरा त्यांनी सांभाळली। 1991 साली झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत त्या सत्तेवर आल्या। या काळात त्यांनी काळजीवाहू सरकार ही संकल्पना रुजवली। 2007 साली जेव्हा लष्करानं काळजीवाहू सरकारला पाठिंबा दिला तेव्हा अनेक नेत्यांसह खलिदा झिया यांनाही तुरुंगात पाठवण्यात आलं। नंतर 2008 सालच्या संसदेच्या निवडणुकीपूर्वी त्यांना मुक्त करण्यात आलं। मात्र त्यानंतर पुन्हा त्यांना सत्ता मिळवता आली नाही। भ्रष्टाचाराप्रकरणी 2018 साली त्यांना गृहकैदेत ठेवण्यात आलं। त्यानंतर 2025 मध्ये बांगलादेशच्या सर्वोच्च न्यायालयानं त्यांची मुक्तता केली। गाझामधील संघर्ष विरामाच्या दुसऱ्या टप्प्यांतर्गत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष